ओम नमः शिवाय. शिवयोग्यांचे 3 प्रकार आहेत: क्रियायोगी, तपोयोगी आणि जपयोगी. जो धन खर्च करून पूजा सामग्री जमवतो व आपल्या इष्टदेवतेची वैभवसंपन्न पूजा करतो त्याला क्रियायोगी म्हणतात. जो पूजनादी कर्मे करून आपल्या इंद्रियांना व मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो, मोजके व पथ्यकर भोजन करतो, परद्रोहादी दोषांपासून दूर राहतो त्याला तपोयोगी म्हणतात. जो सर्व सद्गुणांनी युक्त आहे, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, जो कामादी विकारांनी रहित आहे आणि जो शांत चित्ताने निरंतर जपमग्न असतो त्याला जपयोगी म्हणतात. जो मनुष्य या शिवयोगी महात्म्यांची षोडशोपचारे पूजा करतो तोही शुद्ध होऊन सालोक्यादी क्रमाने उत्तरोत्तर श्रेष्ठ मुक्ती प्राप्त करतो. हे ऋषींनो, आता मी तुम्हाला जपयोगाविषयी सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. तपश्चर्या करणाऱ्यांसाठी जप अत्यावश्यक आहे, कारण जपानेच तो तपस्वी निष्पाप होतो. नमः शिवाय मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात, हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. मनुष्याने या शिवपंचाक्षरी मंत्राचा शुद्ध मनाने व श्रद्धेने जप करावा. हा मंत्र उपासकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो. या मंत्राचा ओंकारयुक्त अर्थात ओम नमः शिवाय असा जप करावा. या मंत्राचा योग्य गुरूंकडून उपदेश घ्यावा. उपासनेच्या दृष्टीने योग्य स्थानाची निवड करावी. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून कृष्ण पक्षातील चतुर्दशीपर्यंत या मंत्राचा निरंतर जप करावा. शिवपंचाक्षरी मंत्राच्या अनुष्ठानासाठी माघ आणि भाद्रपद या 2 महिन्यांचे विशेष महत्त्व आहे. अनुष्ठान काळात साधकाने दिवसातून एकदा परिमित भोजन करावे, मौन पाळावे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे, मातापित्यांची सेवा करावी. अशा प्रकारे नियमांचे पालन करून शुद्ध भावाने नित्य 1,000 जप जरी केला तरी तो साधक शुद्ध होतो. जपकाळात भगवान शंकराच्या कल्याणमय स्वरूपाचे निरंतर चिंतन करीत कमीत कमी 5,00,000 जप करावा. भगवान शंकर कमळाच्या आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या जटेतून गंगेचा धवल प्रवाह उसळी घेत आहे. त्यांच्या भाळावर चंद्रकोर शोभून दिसत आहे. त्यांच्या वाम अंगावर भगवती उमा बसलेली आहे. श्रेष्ठ गण त्यांच्या सन्मुख विनयाने उभे आहेत. शिवप्रभूंनी आपल्या 4 हातात क्रमशः मृगमुद्रा, टंक, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. अशा स्वरूपात भगवान शंकरांचे ध्यान करावे. सूर्योदयापूर्वी आपल्या हृदयात आणि सूर्यमंडळात त्यांची मानसपूजा करावी. आसनावर पूर्वाभिमुख बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अनुष्ठान काळात साधकाने कोणत्याही स्वरूपाचे दुष्कर्म करू नये. नेहमी शुद्ध कर्मच करावे. जप समाप्तीच्या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्दशीस प्रातःकाळी लवकर उठावे. शुचिरभूत होऊन शुद्ध भावाने पंचाक्षरी मंत्राचा 12,000 जप करावा. 5 शिवभक्त ब्राह्मणांना सपत्नीक निमंत्रण द्यावे. गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्रालाही निमंत्रित करावे. त्या विप्राला सदाशिव स्वरूप मानून त्याची पूजा करावी. निमंत्रित 5 ब्राह्मण हे ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सद्योजात यांचे प्रतीक स्वरूप आहेत असे मानून त्यांचीही पूजा करावी. त्यांच्या स्त्रियांचा सन्मान करावा. त्यानंतर भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करून होम करावा. या होमासाठी भूमी विधीपूर्वक शुद्ध करून घ्यावी. वेदीमध्ये म्हणजेच यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करावा. त्यामध्ये कपिला गायीच्या साजूक तुपाच्या 11, 101 आणि 1000 अशी आहुती स्वतः द्याव्यात किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणांच्या हस्ते 108 आहुती समर्पित कराव्यात.
होम समाप्तीनंतर गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्राला दक्षिणा म्हणून एक गाय आणि बैल द्यावा. गुरुपत्नीला पराशक्ती मानून तिचेही पूजन करावे. निमंत्रित 5 ब्राह्मणांचे शुद्धोदकाने पादप प्रक्षालन करावे. हे चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडावे. असे केल्याने त्या साधकाला अगणित तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य तत्काळ प्राप्त होते. त्यानंतर निमंत्रित सर्व ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे. त्यांना रुद्राक्ष, वस्त्र, वडा आणि मालपुवा यांच्यासह यथाशक्ती द्रव्यदक्षिणा द्यावी. त्यानंतर देवेश्वर शंकराची प्रार्थना करून अनुष्ठान पूर्ण करावे. या पुरश्चरणाने शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध होतो. त्यानंतर पुन्हा 5 लक्ष जप केल्याने तो साधक पूर्णतः निष्पाप होतो. पुढे अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार तो 5 लाख संख्येत पुन्हा पुन्हा जेवढी पुरश्चरणे करतो त्यानुसार त्याला अतलापासून सत्यलोकापर्यंत 14 भुवनांवर अधिकार प्राप्त होतो. जर अनुष्ठान पूर्ण होण्याआधीच साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात उत्तम भोग भोगून पुन्हा भूलोकी जन्म घेतो. पूर्वसंस्कारांना अनुसरून तो त्या जन्मातही पंचाक्षरी मंत्राचे अनुष्ठान करतो. वारंवार पुरश्चरणे करून 14 भुवनांचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्याने 5 लाखांच्या पटीत जपानुष्ठाने चालूच ठेवली तर त्याला ब्रह्मदेवांचे सामिप्य मग सारूप्य मुक्ती प्राप्त होते. 100 लाख जप केल्याने तो ब्रह्माजींसारखा होतो. अशा प्रकारे कार्य ब्रह्माचे म्हणजेच हिरण्यगर्भाचे सायुज्य प्राप्त करून तो साधक त्या ब्रह्माचा प्रलय होईपर्यंत त्या लोकी यथेष्ट दिव्य भोग भोगतो. कालांतराने दुसऱ्या कल्पाच्या आरंभी तो ब्रह्मदेवांचा पुत्र होतो. तेव्हाही तो तपश्चर्येचाच मार्ग अवलंबतो आणि दिव्य तेजोयुक्त होऊन क्रमशः मुक्त होतो. पाताळापासून सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेव निर्मित 14 लोक आहेत. सत्यलोकाच्या वर क्षमालोकापर्यंत भगवान विष्णूंची 14 भुवने आहेत. क्षमालोकातील वैकुंठामध्ये विष्णू लक्ष्मीसहित निवास करतात. क्षमालोकाच्या वर शुचिलोकापर्यंत एकूण 28 भुवने आहेत. शुचिलोकातील कैलासात संहारकर्ते रुद्रदेव वास्तव्य करतात. शुचिलोकाच्या वर अहिंसा लोकापर्यंत 56 भुवने आहेत. अहिंसा लोकातील ज्ञान कैलासात कार्यभूत महेश्वर सर्वांना अदृश्य करून विराजमान आहेत. अहिंसा लोकाच्या अंती कालचक्र आहे. त्याच्या पलीकडे कालातीत लोक आहे. तेथे शिव कालचक्रेश्वर नावाने स्थित आहेत. ते आपल्या धर्मानुसार कालचक्र चालवतात आणि सर्वांना कालबद्ध करतात. येथपर्यंत महेश्वरांच्या विराट स्वरूपाचे वर्णन करण्यात आलेले आहे. कालचक्राच्या मर्यादेपर्यंत जेवढे लोक आहेत तेथपर्यंत लोकांचा लय होतो. त्याखाली कर्ममाया आणि कर्माचे भोग आहेत. त्याच्या पलीकडील ज्ञानमाया आणि ज्ञानाचे भोग आहेत.